इयत्ता 8वी, विषय मराठी, धडा 2, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, स्वाध्याय. आपला पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. यामधील प्रश्न अ, प्रतिज्ञा. उत्तर आहे, प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते. प्राणांचीही बाजी लावण्याची तयारी असते. असा पराकोटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय. प्रश्न आ, सस्य श्यामला माता. उत्तर आहे, सस्य म्हणजे धन्य. शेते पिकांनी डवरून आली की त्याचा गडद रंग हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो, म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरती माता म्हणजे सस्य श्यामला माता होय. या शब्दातून आपली देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते. प्रश्न 2, खालील आकृत्या पूर्ण करा. तर ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. उत्तर पाहूया. प्रश्न अ, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे, आणि याचं उत्तर आहे भारतातील लोक. प्रश्न 2, महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे 1, सक्रियता, 2, सुबुद्धता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न आ, देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती विचारलेल्या आहेत. उत्तर आहे 1, आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे, 2, आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे, 3, हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे, 4, नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3, खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. तर या ठिकाणी हा तक्ता आहे. एकाच बाजूला आपल्याला विचार दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्ती दिलेल्या आहेत. यामधील अ बघा, भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक, हे विचार कोणाचे आहेत? तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरा आहे आ, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, हे विचार कोणाचे आहेत? तर महात्मा गांधींचे आहेत. ई, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे विचार साने गुरुजींचे आहेत. तर अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न अ, प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. उत्तर आहे, प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा आहे. आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी निखिल व त्याचा छोटा भाऊ राहतो. परराज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजूबाजूच्या घरात राहणारी माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात. एकदा तो अचानक आजारी पडला हे समजल्यावर मी आणि दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले, कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता. तर अशा प्रकारे हा अनुभव आहे. प्रश्न आ, तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. उत्तर आहे, आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो. आई, बाबा, मी आणि दादा असे आम्ही 4 जण होतो. फिरत फिरत आम्ही डोंगराच्या जवळ गेलो. तेवढ्यात मला रंगीबिरंगी रान फुले मोठ्या प्रमाणावर उमललेली दिसली. ती फुले पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो आणि अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने माझ्या पायाला दंश केला. काही क्षणातच माझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली. साप साप, मी मोठ्याने किंचाळलो. तो चावण्याची जागा स्पष्ट दिसत होती. रक्त वाहत होते. आई ताडकन धावली. डॉक्टरांना आणा असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषू लागली. ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले. जखम धुतली. आईच्या प्रयत्नामुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो, केवळ आईच्या प्रयत्नांमुळे. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला. पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. प्रश्न अ, समान अर्थाचे जोड शब्द तयार करा. उदाहरणार्थ पालन पोषण.
तर अशा प्रकारचे समान अर्थाचे जोड शब्द आहेत. 1 दंगामस्ती, 2 कोड कौतुक, 3 थट्टा मस्करी, 4 धन दौलत आणि 5 बाजारहाट. पुढचा प्रश्न आहे आ. गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. प्रश्न 1 मी, आपण, रत्ना, त्यांचे. तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे रत्ना. रत्ना हे काय आहे, तर हे एक नाम आहे आणि बाकीचे जे 3 शब्द आहेत ती सर्वनामे आहेत, त्यामुळे रत्ना हा शब्द गटामध्ये बसत नाही. प्रश्न 2 राहणे, वाचणे, गाणे, आम्ही. यापैकी आम्ही हा शब्द एकच सर्वनाम आहे आणि इतर शब्द काय आहेत तर क्रियापदे आहेत, त्यामुळे आम्ही हा शब्द गटामध्ये बसत नाही. 3 तो, हा, सुंदर, आपण. यापैकी सुंदर हा शब्द विशेषण आहे आणि बाकीचे शब्द सर्वनामे आहेत, त्यामुळे सुंदर हा शब्द गटामध्ये बसत नाही. 4 भव्य, सुंदर, विलोभनीय आणि करणे. तर यापैकी करणे हे काय आहे क्रियापद आहे आणि उरलेले 3 शब्द विशेषण आहेत, त्यामुळे करणे हे गटामध्ये बसत नाही. पुढचा प्रश्न आहे ई. खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. शब्द बघा. गाव, गावे, देश, काम, शेला, सनंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत आणि भाषा. तर यापैकी आपण तक्ता खाली तयार केलेला आहे. पुल्लिंगीमध्ये येतं देशा, शेला, मुलगा आणि निसर्ग. स्त्रीलिंगमध्ये येतं आई, रेल्वे, शक्ती, भूमी, हवा, भाषा. आणि नपुंसकलिंगीमध्ये येतं गाव, गावे, काम. सपंगच्या जागी तुम्ही सनंग करायचं आहे. मूल, मुले, यंत्र, विश्व, चित्र, पाणी आणि गीत. तर अशा प्रकारे हा तक्ता आहे. फक्त तुम्ही नपुंसकलिंगीमध्ये जो सपंग हा शब्द आलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही सनंग करून बरोबर करून घ्यायचं आहे. प्रश्न ई. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. 1 आहे गगनभेदी घोष करणे. उत्तर आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला. 2 रचनात्मक काम करणे. उत्तर आहे रयत शिक्षण संस्थांचे जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक कार्य केले. 3 पोटापलीकडे पाहणे. उत्तर आहे मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकले पाहिजे किंवा शिकायला पाहिजे. आणि 4 कचाटा सापडणे. उत्तर आहे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सार्थक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा की वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा या कचाट्यात सापडला. तर अशा प्रकारे हा आपण स्वाध्याय पाहिलेला आहे. जर असेच स्वाध्याय तुम्हाला पुढेही पाहिजे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.